उभाटामध्ये अमोल आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहे. शिवसेना, भाजप, RPI, मनसे, राष्ट्रवादी युती आहे. मी ह्या भागातला खासदार 10 वर्षाचा आहे. 3 वेळेला निवडणूक लढलेलो आहे आणि युतीमध्ये लढलेलो आहे. त्यामुळे युतीचा धर्म कसा पाळावा, अमोल जरी समोर उभा असला तरी अमोलच्या विरोधात निवडणूक लढणार नाही. आम्ही स्टँड घेतलेले आहे. मी निवडणूक लढायला लागलो की मग संशय व्यक्त केला जातो. निवडणुकीच्या अगोदरपासून संशय, बाकडी देतात, पैसे देतात, आपली कामं देतात. आता यांची तोंड कोण थांबवणार? म्हणून मी 2-1.5 महिन्यापूर्वी सांगितलं आमच्या मुख्य नेत्यांना, मी निवडणूक लढणार नाही, तुम्ही उमेदवार फायनल करा. उमेदवार कोण असेल हे सांगण्याचा मला नैतिक अधिकार नाही, कारण समोर अमोल कीर्तीकर लढतो आणि त्याला सोयीस्कर व्हावं असा उमेदवार मी दिला, म्हणून माझ्यावरती आरोप होईल. आणि अमोल निवडणूक लढतोय, त्याला सांगितलं तुला जर समजा माझ्या विरोधात निवडणूक लढायची नसेल तर तू उभाटा सोडून इकडे ये. त्याला तयार नाही, तर मला तुझ्या विरोधात निवडणूक लढता येणार नाही. समाज माध्यमामध्ये वयाची 80 पार केलेला, गेले 60 वर्ष राजकारणात असलेला बाप पोराला संधी देत नाही असं माझ्याबद्दल समाज माध्यमामध्ये मत तयार झाले. मला माझी प्रतिमा डागाळून घ्यायची नव्हती, म्हणून मी स्पष्ट संदेश दिला की मी निवडणूक लढणार नाही, परंतु पक्ष जो देईल उमेदवार त्याच्यासाठी मी प्रचार करतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.